ज्याच्यामध्ये आपण एक रेकॉर्ड केलाय, म्हणजे देशामध्ये या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण देशाने गेल्या एका वर्षामध्ये 50,000 पंप लावले आणि एकट्या महाराष्ट्राने 2.5 लाख पंप लावलेले आहेत. आता आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 10 लाख पंप लावण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. आता काही सदस्यांनी अडचणी देखील सांगितल्या, त्यावर आम्ही मात केली आहे. पहिल्यांदा तर कोल्हापूर जिल्ह्यातले काही माझ्याकडे आमचे सदस्य आले होते, त्यांनी सांगितलं की नदीकाठी आमचा पूर त्या ठिकाणी येतो, त्याच्यावर आता आपण व्यवस्था उभी केली आहे. केवळ 20,000 रुपये अधिकचा खर्च केला तर मोनोपोलवर आपल्याला ते उभारता येतं आणि कुठलीही अडचण न येता त्या ठिकाणी आपल्याला करता येतं. ज्या ठिकाणी मल्टिपल शेतकरी आहेत त्या ठिकाणी त्यांना एकत्रित करून आपल्याला बुस्टर त्याला लावून देता येतं. त्याच्यामुळे दूर शेती असेल तर तिथपर्यंत देखील आपल्याला पाणी देता येतं. जिथे पाणी पातळी खाली गेलेली आहे त्या ठिकाणी 7.5च्या ऐवजी 10 HP पर्यंत आम्ही आता देण्याचं मान्य केलेलं आहे. पण टाळ्या वाजवण्याच्या आधी त्यातली अट समजून घ्या. 7.5 HP पर्यंत पूर्ण सबसिडी मिळेल. पुढच्या 2.5 HP ची सबसिडी याकरता मिळणार नाही की नियमाने 200 फुटाच्या खाली आपल्याला उपसा करता येत नाही. पण शेतकऱ्यांची अडचण पाहता आपण आता निर्णय गेला 10 HP पर्यंत देखील आपण देणार आहोत. त्यामुळे उरलेल्या 2.5 HP चे पैसे हे भरावे लागतील, कारण नाहीतर आपण अतिरिक्त पाणी उपसाला इन्सेंटिव्हाइज करतो अशा प्रकारचा त्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे आता याही व्यतिरिक्त जर काही प्रश्न आले तर तेही प्रश्न आपण निश्चितपणे या ठिकाणी निकाली काढू. याच सोबत एक अजून महत्वाचा मुद्दा मांडण्यात आला, तो म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना तर चालू राहणार आहे. सौर कृषी वाहिनीचं मी सांगितलेलं आहे, ते देखील या ठिकाणी चालू राहणार आहे. RDSSच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आता आपण कामं सुरू केलेली आहेत आणि विशेषतः कालच मी एक बैठक घेतली आणि 2030 साली आपली मागणी ही प्रचंड वाढणार आहे. त्यानुसार आपण मोठ्या प्रमाणात विजेची निर्मिती आणि वीज विकत घेण्याचे करार देखील केलेले आहेत. पण त्याचं वहन करण्याकरता कॉरिडॉर्सची गरज आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉरिडॉरची निर्मिती सुरू केलेली आहे. त्याचा पाठपुरावा आपण करतो आणि पूर्णपणे फ्युचर रेडी कॉरिडॉर अशा प्रकारची एक व्यवस्था आपण उभी केलेली आहे. भविष्यात लागणारी कॅपॅसिटीमध्ये गुंतवणूक करण्याकरता आपण रिसोर्स ऍडिक्वसी प्लॅन तयार केला 2035 पर्यंतचा. त्या प्लॅनला मान्यता दिली, त्याच्याकरता लागणारे रिसोर्सेस याचं टायअप आपण केलं आणि त्याचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे. त्यामुळे आता वीज आहे पण वहन करण्याची क्षमता नाही अशा प्रकारची आपल्याला परिस्थिती कुठेही पाहायला मिळणार नाही. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक मुद्दा आला, मला वाटतं आमच्या सुनील प्रभूंनी मांडला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अडाणींना कुठलीही परवानगी न घेता त्या ठिकाणी सौर आणि हे जे काही आपलं थर्मल असतं याचं बंडलिंग करण्याच्या संदर्भात बेकायदेशीर अशा प्रकारचा एक कॉन्ट्रॅक्ट दिला. पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सेंट्रल इलेक्ट्रिक अथॉरिटीने हे सांगितलं की सर्व वितरण कंपन्यांना या ठिकाणी 2033-34 पर्यंतच्या उच्चतम मागणीचा अंदाज घेऊन आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या निर्देशानुसार दरवर्षी संसाधन पर्याप्तीचा अभ्यास करणे, त्यानुसार वीज ग्राहकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या वाढीव विजेचे नियोजन करणे या संदर्भातली कारवाई करायला सांगितली. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने नवीनतम संसाधन पर्याप्तता अभ्यास अहवालानुसार जे काही महावितरणला सूचना दिल्या त्यानुसार महावितरणने 6,748 मेगावॅट कोळशावर आणि 8,966 मेगावॅट सौर ऊर्जा अशी अधिकची वीज खरेदी करण्याचं ठरवलं. आता हे जे बंडलिंग आपण करतो सौर आणि कोळशाचं, याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे तर आपल्याला पुढचे 25 वर्ष एका रेटने वीज मिळाली पाहिजे. केंद्र सरकारने खूप चांगली व्यवस्था उभी केली, कारण सौर ऊर्जा जी असते त्याचं दर वाढत नाही, उलट डेप्रिसिएशन आपल्याला प्राप्त होतं. आणि कोळशाची जी वीज आहे, कोळशाचे दर वाढतात, मेंटेनन्सचे दर वाढतात, त्याच्यामध्ये वाढ होतच असते. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये स्वस्त वीज मिळावी आणि 25 वर्ष एकाच दराने वीज मिळावी म्हणून कोळशाची वीज आणि सौर ऊर्जा याचं बंडलिंग करण्याच्या संदर्भात एक चांगली योजना आणली. या योजनेच्या अंतर्गत त्यांनी प्रक्रिया पण सांगितली. काय प्रक्रिया सांगितली? त्यांनी सांगितलं की टॅरिफ बेस्ड TBCB अशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. टॅरिफ बेस्ड बिडिंग प्रोसेस आपल्याला करायची आहे आणि त्यानुसार म्हणजे काय तर जे वीज प्रोव्हायडर्स आहेत त्यांनी रेट कोट करायचा. आपण दुसरा कुठलंही टेंडर काढायचं नाही, आपण संयंत्र लावायचं नाहीये, आपण त्या ठिकाणी जागा द्यायची नाहीये, आपण टॅरिफ बेस्ड अशा प्रकारचं त्या ठिकाणी टेंडर काढायचं. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आपण TBCB पद्धतीनं या ठिकाणी या निविदा काढल्या. या निविदा भारत सरकारच्या ई पोर्टलवर आपण काढल्या आणि त्यानंतर सर्व प्रकारच्या राष्ट्रीय